शिवसेनेच्या वतीने अनधिकृत मोबाईल टॉवर विरोधात साखळी उपोषण, मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा। भद्रावती शहरातील गौतम नगर परिसरात अनधिकृत मोबाईल टॉवरचे बांधकाम सुरू आहे। आधीच केवळ 100 मीटरच्या अंतरावर 2 मोबाईल टॉवर अस्तित्वात असून आता तिसऱ्या मोबाईल टॉवरचे काम सुरू झाले आहे। मोबाईल टॉवरमुळे निर्माण होणाऱ्या रेडिएशनचा सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो। या धोक्याचा विचार करून नागरिकांनी वारंवार संबंधित शासकीय कार्यालयांकडे निवेदने दिली, परंतु अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही। म्हणूनच आजपासून शिवसेनेतर्फे नगर परिषद भद्रावती समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। हे आंदोलन पूर्णपणे शांततामय पद्धतीने राबवले जाणार असून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि अनधिकृत टॉवरचे काम तात्काळ थांबविणे ही शिवसेनेची व समस्त गौतम नगर रहिवाशांची प्रमुख मागणी आहे। प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना शिंदे गटाकडून उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। माझं नाव प्रिया शिवाजी तेलंग, मी गौतम नगर स्नेहल नगर इथे राहते। तर आमच्या घराजवळच लागूनच आहे, घराला लागूनच मंगेश टोंगे यांच्याकडे टावर उभारण्यात आलेलं आहे। ऑलरेडी 2 टावर आहेत आणि हे तिसरं टावर आहे। तर आम्हाला किती त्रास होतो त्याच्यामुळे, आणि या नगर परिषद वाल्यांनी आम्हाला ही वेळ आणली आहे की आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत। लहान मुलीला मी ठेवून घरी इथे दिवसभर झालं बसून आहो। गणपती महालक्ष्म्या आम्ही या सगळ्या बायांनी पूजा पाठ सगळं ठेवून या सगळ्या महिला इथं बसून आहे। तरी लवकरात लवकर आमचा न्याय लागला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।